महत्वाचा विषय होता की डिझेल आणि पेट्रोल टंचाईच्या या पार्श्वभूमीवरती बरेच वेळा अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बुलेटवरून प्रवास केलेला आहे. आपले जतचे आमदार सदाभाऊ खोत हे टांग्यातून घोडागाडीतून प्रवास केला त्यांनी. अगदी अनेक मंत्र्यांनी एकमेकाचे कार शेअरिंग करून प्रवास केलेला आहे. तर खरं तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कन्सेप्ट आहे. कार पुलिंग को बढ़ावा दे, जिनके पास कार है वे एक गाड़ी में ज्यादा लोगों को साथ लेकर चले. दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. मंडळी, एक अशा विषयावरती आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहात की जत सारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागातील एका युवा उद्योजकानं एक असं ऍप बनवलेलं आहे की ते देशातलं पहिलं ऍप ठरलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार पुलिंग या विषयावरती जोर देऊन काहीच दिवसापूर्वी घोषणा केली होती की सर्वांनी कार पुलिंगचा वापर करावा. परंतु हे कार पुलिंग नेमकं कसं करावं, कोण कुठल्या मार्गे कसं जाणार आहे, कोण कुठून केव्हा निघणार आहे, तर याची इत्तमभूत माहिती असणारी एक कार पुलिंगची यंत्रणा या युवा उद्योजकानं कार्यान्वित केलेली आहे. आणि केवळ जत, सांगली किंवा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांची ही यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. आणि आज तर या विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि अगदी एसटीच्या दरामध्ये आपल्याला आता एसी गाडीमधून प्रवास करणं, कुठेही प्रवास करणं आणि कधीही प्रवास करणं हे शक्य झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये की फार मोठं एक इंधन टंचाईचं, पेट्रोल डिझेल टंचाईचं सर्वत्र सावट आलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर एक सर्वात मोठी देशसेवा या कार पुलिंगच्या माध्यमातून घडणार आहे. आणि अगदी पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर त्या एका ग्रामीण भागातील युवा उद्योजकानं, तरुणानं एक कार पुलिंगचं एक अत्यंत दर्जेदार असं ऍप निर्माण केलेलं आहे. आणि आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. तर नमस्कार. माझं नाव आहे सिर्शेल सातलिंग उमराणी. मी ऑल टाइम यात्राचा फाउंडर आणि सीईओ आहे. मी गाव आहे उमदी. ऑल टाइम यात्रा सुरुवात असं झालं दादा, हा नेमका कन्सेप्ट काय आहे? ही